मी आणि ताई आलो होतो गाथा मंदिराच्या समोर आणि मेन गेट आहे हा. इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला मंदिर आहे आणि गाथा मंदिर. इथे आम्हाला पोहोचण्यासाठी 4 वगैरे वाजत आले होते. दिवस पूर्ण उतरत आला होता, पण आम्हाला जिथून राहतो ना तिथून थोडा वेळ लागतो जाण्यासाठी. आणि आम्ही आधी देहूला गेलो होतो आणि नंतर गाथा मंदिर तिथून थोडंसं अंतरावर आहे. हे बघा असं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. चला तर बघूयात आतमध्ये मंदिर कसं आहे, दर्शन वगैरे घेऊयात. आणि मग आम्ही तिकडे आलो होतो कारण आता थोडाच दिवस राहिला होता. नंतर मग म्हटलं इथे बाजूला पाणी वगैरे पिण्यासाठी व्यवस्था आहे. आणि मग नंतर आम्ही इथे थोडा वेळ थांबलो आणि पुढे निघालो. तर बघा पुढे सुंदर असं म्हणजे इथे पाणी वगैरे असतं, पण आम्ही आल्यानंतर इथे पाणी वगैरे असं काही नव्हतं. खूप सुंदर असं मंदिराचा परिसर आहे. गाथा मंदिर खूप सुंदर आहे. म्हणजे संत जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ज्या गाथा वगैरे लिहिल्या त्यातील सगळे अभंग या मंदिरामध्ये म्हणजे मंदिरामध्ये जे म्हणतात ना लिहिलेले वगैरे आहेत. तर आतमध्ये मंदिर कशा प्रकारे आहे, दर्शन वगैरे कसं होईल हे मी तुम्हाला दाखवते. आता सध्या भाविकांची एवढी काही गर्दी नव्हती, ऊन पण खूप आहे. आणि काही भाविक भक्तगण दर्शनासाठी म्हणजे नाही का गाड्या वगैरे करून जे भाविक भक्तगण एकत्र येतात ना तशा पद्धतीने इथे खूप जण येत होते. पण आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा थोडीशी म्हणजे गर्दी कमीच होती. वातावरण आता उन्हाचं आहे त्यामुळे थोडं म्हणजे वेळ लागला आम्हाला इकडे पोहोचण्यासाठी आणि म्हणून आम्ही डायरेक्ट तिकडे रिक्षाने वगैरे आलो होतो. तर मंदिराच्या वरती जाताना अशा सुंदर बघा पायऱ्या वगैरे आहेत खूप सगळ्या. आणि वरती मंदिर कसं आहे हे आपण बघूयात. चला तर माझ्यासोबत. मी पुण्यातील जे काही मंदिर वगैरे असतील कधी कधी दाखवण्याचा प्रयत्न करेल. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन रोजचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्यासोबत नक्की म्हणजे माझे व्हिडिओज नक्की पूर्ण बघत राहा. तर बघा वरती आल्यानंतर अशा प्रकारे मंदिराचा काही परिसर आहे. आतमध्ये खूप सगळी जागा इकडे शांत असं खूप सुंदर असं वातावरण होतं, एकदम शांत असं वातावरण होतं. आताच काही वर्षापूर्वी हे मंदिर झालं आहे, कारण मागच्या 2-4 वर्षापूर्वी मी जेव्हा इकडे आले होते तेव्हा या मंदिराचं बांधकाम चालू होतं, एंट्री वगैरे बंद होती. मग बघा आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अशी काही मूर्ती दिसते आणि बघा ह्या सगळ्या भिंतीवरती अशा ज्या गाथेतील अभंग वगैरे आहेत ना अशा प्रकारे आहेत. आणि आतमध्ये असं मंदिर आहे, 2 म्हणजे दुसऱ्या मजल्यावर सुद्धा अशाच प्रकारे अभंग आहेत. आणि खूप सुंदर वाटलं इकडे येऊन. हे पूर्ण व्हिडिओ मी माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये टाकला आहे, मोठा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चॅनलवरती. तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.